आज आपण इयत्ता 6वी वर्गाच्या सामान्य विज्ञान या विषयातील पाठ दुसरा सजीव सृष्टी या पाठातील सजीवांच्या लक्षणांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सजीवांच्या 4 लक्षणांचा अभ्यास केला होता. उर्वरित सजीवांच्या लक्षणांविषयी आपण अधिक माहिती मिळवूया. निरीक्षण करा व चर्चा करा. तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात? प्रश्न पहिला आहे, डोळ्यावर अचानक प्रकाश पडला तर काय होईल? त्याचं उत्तर, डोळे झटकन मिटले जातात. प्रश्न दुसरा, हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली तर काय होईल? उत्तर, आपण हात त्वरित मागे खेचतो कारण आपल्याला वेदना होतात. प्रश्न तिसरा आहे, लाजाळूच्या पानांना हात लावला तर काय होईल? उत्तर, लाजाळूची पाने मिटली जातात. प्रश्न चौथा, दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा झाले तर काय होईल? उत्तर आहे, दिवे बंद केल्यावर कीटक दूर जातात. पेटलेल्या दिव्याकडे मात्र आकर्षित होऊन जवळ येतात. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे चेतना क्षमता व हालचाल. सर्व सजीव चेतनेला म्हणजेच सभोवताली घडलेल्या घटनेला प्रतिसाद देतात. या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे हंबरणे या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल स्वयंप्रेरणेने होते. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देणाऱ्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. चेतना क्षमता हे सजीवांचे एक महत्त्वाचं लक्षण आहे. आता सांगा पाहू, पुढील चित्रातून काय लक्षात येते? तर ह्यावरील चित्रातून सजीवांची प्रजनन क्रिया दाखवली आहे. वनस्पती निरनिराळ्या प्रकारे प्रजनन करीत आहेत. चिमणीने अंडी घातलेली आहेत. घोड्याचे पिल्लू त्याच्या आईसोबत दिसत आहे. 6वं लक्षण आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. आणि प्रजनन सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे. 7वं आहे ठराविक आयुर्मान. जीवन कालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजनन क्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो. म्हणजेच सजीव मृत्यू पावतात.
विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्षे असते, तर शामृग हा पक्षी 50 वर्षे जगतो. आता माहित आहे का तुम्हाला, बघा, दक्षिण अमेरिकेमधील गॅलापेगोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्षांचे असते, तर मेफ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. तर सांगा पाहू, मधमाशांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा, ते कशाचे बनलेले असतात? तर मधमाशांचे पोळे छोट्या छोट्या खणांचे बनलेले असते. भिंत अनेक विटा जोडून तयार केलेली असते. तर पुढचं लक्षण आहे पेशीमय रचना. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या साहाय्यानेच पार पडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. उदाहरणार्थ, अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशीय आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. आता कोण काय करते या ठिकाणी दाखवलेलं आहे. भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थांशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते. त्याच्यानंतर आहे पुढचं की आता वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात. त्याच्यामध्ये मग काही सजीव उपयुक्त आहेत. आता हे उपयुक्त सजीव कोणकोणते आहेत? घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, भेडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, उंट, बैल यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. हे झाले उपयुक्त सजीव. आता काही अपायकारक सजीव आहेत. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती, प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. तर उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती,
मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. प्राण्यांमध्ये प्रमाणे काही वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर गवत, तण, अमरवेल इत्यादी. खाज कुईलीच्या शेंगा, आळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी वनस्पतीचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे आजार पसरतात. आता हिंस्र सजीव, जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला एक प्रश्न सांगितलेला आहे की माहिती मिळवा. आपल्या सभोवताली आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक डिस्कव्हरी या वाहिनीवरील कार्यक्रम बघा आणि मिळवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात चर्चा करा. आणि नेहमी आपण एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतींची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. धन्यवाद.